मुलांपेक्षा मुलीत जास्त वंशाचा दिवा लावतात काहींना याचा अनुभव आहे असं सांगत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावलाय। राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यामध्ये कुटुंब नियोजनाचं महत्त्व सांगताना अजितदादांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला। मंत्रिपद नाही तर मी तुमच्याबरोबर येणार नाही असं अनिल देशमुखांनी सांगितलं असा दावा अजित पवारांनी केलाय। तर अजित पवार मंत्रिपद द्यायला तयार होते मात्र 83 वर्षांच्या बापाला सोडणार नाही असं म्हणत आपणच अजित पवारांबरोबर जाण्याचं नाकारलं असा दावा अनिल देशमुखांनी केलाय। तुम्ही केलं ते बरोबर आणि आम्ही ते चूक कसं काय असा सवाल छगन भुजबळांनी शरद पवारांना विचारलाय। शरद पवार यांनी भाजपसोबत अनेकदा युतीची चर्चा केली त्यावरूनही छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली। शरद पवार यांच्या धरसोडीच्या राजकारणावर भुजबळांनी थेट हल्ला चढवला। शरद पवारांनी राजीनामा द्यावा ही अजित पवारांचीच इच्छा होती। शरद पवारांबद्दल बोलण्यात अजितदादा मोठे नाहीत असं प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाडांनी दिलं। तर आपण कुठलीही मीटिंग घेऊन कोणालाही आंदोलन करायला लावत नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलं। 13 जागा लढण्याबद्दल अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा झाल्याचा दावा शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी केला। शिंदे गट 13 जागा लढणार यावर शिंदे गट ठाम आहे। शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी महापौर दत्ता दळवी यांची जामिनावर सुटका झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषणात शिवीगाळ केल्याप्रकरणात त्यांना 3 दिवसांपूर्वी अटक झाली होती। त्यांची जामिनावर मुक्तता झाल्यावर त्यांच्या कुटुंबानं त्यांचं आरती वाळून स्वागत केलं। कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा साखर कारखाना निवडणुकीमध्ये ऐनवेळी राष्ट्रवादी पक्षानं पॅनल जाहीर केल्यानं आता या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे। भाजप काँग्रेस उबाटा विरुद्ध राष्ट्रवादी अशी दुरंगी लढत इथे होणार आहे। कार्यकर्त्यांनी हट्ट धरल्यानं अखेरच्या क्षणी हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे पॅनल जाहीर करण्यात आले। इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। पंचायत समितीमध्ये पाणी टंचाईचा आढावा घेतल्यानंतर परतत असताना शहरातल्या बाबा चौकापासून भार्गवराम तलावापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती। अखेर कार्यकर्त्यांनी आमदारांना वाट करून दिली। अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबा इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय। मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनानंतर हे उपोषण सुरू करण्यात आलंय। यावेळी आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। एसटी मधून आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झालाय। धनगर आंदोलकांनी पुणे बंगळुरू महामार्ग धनगर समाजानं रोखला। साताऱ्यातल्या पारगाव खंडाळ्यामध्ये धनगर समाजानं मेंढरासह महामार्ग रोखून धरला। एसटी प्रवर्गात समावेश व्हावा ही धनगर समाजाची मागणी आहे। नवी मुंबईमधल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सुरू असलेल्या प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये मराठी पाट्या नसल्यानं मनसेकडून हे आंदोलन करण्यात आलं। प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाच्या स्टॉलवर जाऊन मराठी पाटी लावल्याशिवाय स्टॉल सुरू न करण्याचा इशारा यावेळी मनसेकडून देण्यात आला। दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसे आक्रमक झाली। पुण्यामध्ये दुकानांवर लावलेल्या इंग्रजी पाट्यांची तोडफोड करण्यात आली। सुप्रीम कोर्टानं आदेश देऊनही पुण्यामध्ये अजूनही दुकानावर मराठी नावाच्या पाट्या लागलेल्या नाहीयेत। त्यामुळे मनसेकडून तोडफोड करण्यात आली। येवला शहरामध्ये मनसे कार्यकर्ते इंग्रजी पाट्यांविरोधात आक्रमक झाले। ज्या दुकानांवर इंग्रजीमधून पाट्या त्या दुकानदारांना पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केलं। येत्या 8 दिवसांमध्ये पाट्या बदला अन्यथा आंदोलन करू असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी साताऱ्यात महामार्गाजवळच्या दुकानांवरील इंग्रजी नावाच्या पाट्यांना मनसेनं काळं फासलं। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दुकानदार मराठी पाट्या लावणार नसतील तर त्यांना मनसे स्टाईलनं धडा शिकवू असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला। यावेळी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। 2000 रुपयांच्या 97% नोटा परत आल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जाहीर केलंय। 19 मे 2023ला आरबीआयनं एक पत्रक काढत 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केलेली। नोटा बदलण्यासाठी नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती। त्यानंतर 2 ऑक्टोबर 2023 पर्यंत ही मुदत वाढवण्यात आली। दिवाळीच्या 12 दिवसांमध्ये एसटीनं तब्बल 23 कोटींचं उत्पन्न मिळवलंय। एकट्या पुणे विभागातून तब्बल 19 लाख प्रवाशांनी एसटीमधून प्रवास केला। विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एसटीच्या प्रवाशांमध्ये दुपटीनं वाढ झाली आहे। अखेर गोंदिया ते तिरुपती विमानसेवा सुरू झाली आहे।
बिरसी इथल्या विमानतळावरून तब्बल वर्षभरापासून प्रवासी वाहतुकीला सुरुवात झाली। गोंदिया, हैदराबाद, तिरुपतीपर्यंत या सेवेला प्रारंभ झालाय। खासदार प्रफुल्ल पटेल यांनी हिरवी झेंडा दाखवल्यानंतर विमान रवाना झालं। नंदुरबारमध्ये एसटी महामंडळाचे वाभाडे काढणारा एक व्हिडिओ समोर आला। मध्य प्रदेशमधल्या पानसेमल गावामध्ये मुक्कामी असलेली एसटी बस भर पावसामध्ये संपूर्णपणे गळत असल्याचं यामध्ये दिसतंय। चालक आणि वाहकाला अशाच अवस्थेत सगळी रात्र बसून काढावी लागली। पुण्यामधून महाड आणि रायगडला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी। भोर्डी ते महाड शेवते या नवीन रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली। 18 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 30 कोटी 32 लाखांचा निधी मंजूर झालाय आणि लवकरच कामाला सुरुवात होणार आहे। पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचे सर्व रोजोपचार पूर्ववत सुरू झालेले आहेत। कार्तिकी यात्रेत भाविकांना अखंड दर्शन देऊन थकलेल्या देवाची प्रक्षाळ पूजा झाली। पुजाऱ्यांनी विठ्ठल रुक्मिणीला 2 वेळा गरम पाण्यानं आंघोळ घातली। देवाच्या पायाला लिंबू साखर चोळलं, नंतर पोशाख आणि दागिने घालून पूजा पार पडली। 350व्या शिवराज्याभिषेकाचं औचित्य साधत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं रायगड ते दिल्लीपर्यंत हिंदवी स्वराज्य यात्रा रथ काढला आणि यात्रा धुळे मार्गे दिल्लीला रवाना होते। धुळ्यामध्ये रथाचं ढोल ताशाच्या गजरामध्ये फुलांचा वर्षाव करत जंगी स्वागत झालं। अकोल्यातल्या तेल्हारा तालुक्यातल्या दहिगाव आवताडेचे रहिवासी निलेश भास्कर डोंगरे या भारतीय सैन्यातील सेवा निवृत्त जवानाचं मोठं स्वागत करण्यात आलं। निलेश यांनी भारतीय सैन्यात 20 वर्ष सेवा दिली। ग्रामस्थांच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातल्या मंगळाणे गावाच्या उपसरपंच ग्रामस्थांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी जुन्या तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं। यामध्ये गायरान जागेवरच्या अतिक्रमणावर कारवाई करावी, आदिवासी घरकुलाला जागा मिळावी अशा मागण्या करण्यात आल्या। यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। वाशिममध्ये रेशन दुकानदारांनी एक दिवसीय धरणं आंदोलन केलं। रेशन दुकानदारांना प्रति महिना 50,000 रुपये मानधन द्यावं, पॉस मशीन बदलून द्यावेत अशा विविध मागण्या करण्यात आल्या। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। पालघरच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महिलांचा डहाणू प्रांत कार्यालयाला घेराव घातला। मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचा मोबदला देताना अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा सीपीएमचा आरोप आहे। सीपीएमचे आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी हे आंदोलन केलं। भंडाऱ्यामध्ये महाराष्ट्र राज्य वनविकास कर्मचाऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले। अधिकारी कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार 2016 ते 2021 या कालावधीमध्ये थकबाकी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। रायगडच्या अलिबागमध्ये रेशन दुकानदारांनी एक दिवसीय धरणं आंदोलन केलं। प्रति क्विंटल धान्याला 300 रुपये कमिशन द्यावं, नादुरुस्त पॉस मशीन बदलून द्यावेत, वेळेवर धान्याचा पुरवठा करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। गर्भवती महिलेला मारहाणीच्या निषेधार्थ नीरा बारामती रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। माळेगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं गर्भवती महिलेला मारहाण केली होती। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। अकोला अकोट रस्त्यावर बाधित वंचित बहुजन आघाडीनं कमळ लावून आंदोलन केलं। मार्गावरच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे अपघात होत असल्याचा आरोप वंचितच्या आंदोलकांनी केला। तातडीनं रस्ता दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। देहू देवस्थान आणि ग्रामस्थांचं आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आलंय। प्रशासनानं लेखी स्वरूपात आश्वासन दिल्यानं उपोषणकर्त्यांनी हा निर्णय घेतला, त्यामुळे बंद तुर्तास मागे घेण्यात आलाय। मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके यांच्यासह अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। यवतमाळच्या बिटरगावमध्ये पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुजाता बनसोड यांच्या बदलीची मागणी करत सर्वपक्षीयांसह गावकऱ्यांनी बंद पाळला। उमरखेड तालुक्यातल्या ढानकी बिटरगाव परिसरात अवैध धंदे फोफावलेत आणि इथल्या अवैध धंद्यांना ठाणेदार सुजाता बनसोड यांचा आशीर्वाद असल्याचा आरोप सर्वपक्षीय नेत्यांनी केला। सोलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीनं केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात निदर्शने केली। वंचितनं राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले। इतकं सांगितलं राणेंनी यापुढे प्रकाश आंबेडकरांवर टीका केली तर कोकणात घुसून त्यांना बनवणार असा इशारा वंचितनं दिला। राणेंनी दंगलीच्या वक्तव्याबाबत आंबेडकरांना अटक करण्याची मागणी केली होती।
अलिबागच्या ओसरमधल्या गेल इंडिया कंपनीला कामगारांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे। कंपनीच्या प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी, नोकर भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावं, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। धुळ्यामधल्या कुसुंबा गावच्या परिसरात रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत। पावसानंतर चिखलाचं साम्राज्य पसरलंय। प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली। पुण्यामधल्या जांभूळवाडी तलावामध्ये मैला पाणी जलपर्णीचं साम्राज्य पसरले। तलावातल्या विषारी पाण्यामुळे जलचर प्राण्यांचा जीव धोक्यात आलाय। प्रशासनही तलावाच्या स्वच्छतेबाबत उदासीन असल्याचा आरोप नागरिकांचा आहे। त्यामुळे तलावाची तातडीनं स्वच्छता करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा आंबेगाव खुर्दच्या नागरिकांनी दिलाय। शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। धुळ्याच्या अनेक भागामध्ये पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा अवकाळी पावसानं झोडपलं। पावसामुळे कांदा पिकाचं सर्वाधिक नुकसान झालं। कुसुंबा, चौगाव, कपडाणे, धमाणे या परिसरात सुमारे 250 हेक्टरवरचा शेवगा, पालेभाज्या, फळभाज्यांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। शिर्डीला पुन्हा एकदा मुसळधार पावसानं झोडपलं। राहता आणि शिर्डी परिसरात पावसाची रिपरिप सुरू होती। अवकाळी पावसामुळे रब्बीची पिकं धोक्यात आली। कांदा पिकांनाही मोठा फटका बसणार आहे। वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्याच्या इंझोरी, जमादारा, घोटीसह अनेक ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस पडला। याचा फटका कपाशीच्या पिकाला बसलाय। वेचणीस आलेला कापूस भिजला। दुसरीकडे जिल्ह्याला अजून 2 दिवस ऑरेंज अलर्ट असल्यानं शेतकरी त्रासलेत। धुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे कुसुंबा, चौगाव आदी परिसरात शेवगा उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय। पावसामुळे सर्व फुलोरा गळून पडल्या। मात्र कृषी विभागाने पिकांचा पंचनामा होऊ शकत नाही, पंचनाम्याची वेळ आता निघून गेली असं सांगत हात झटकले। सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं। टोमॅटो, तूर, बाजरी, पपई असे अनेक पिकं उद्ध्वस्त झाली। पंचनामे करून तातडीनं आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकरी करतात। धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसात 1926 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं। वाशी, तुळजापूर, परंडा, कळंब आणि धाराशिव भागातल्या पिकांचं सर्वाधिक नुकसान झालं। नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागानं दिलेले आहेत। हिंगोली जिल्ह्यात वादळी वारे आणि पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय। आता उरलेली पिकं धुईमुळे धोक्यात आली आहेत। सलग 3ऱ्या दिवशी धुई असल्यानं तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झालाय। हळदीवर करपा आणि हरभऱ्यावर म रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागलाय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेले 5 दिवस अवकाळी पावसानं हाहाकार उडवून दिला। यामध्ये कापूस, मिरची, भात तसंच केळी, पपई, रब्बी हंगामातली ज्वारी, हरभरा, गव्हाचं नुकसान झालंय। पंचनामे करत असताना केवळ केळी, पपई, ज्वारीचे पंचनामे होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। सरकारनं घोषणांचा पाऊस न पडता प्रत्यक्ष मदत करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। अमरावतीत झालेल्या अवकाळी पावसामुळे संत्रा पीक आता धोक्यात आलं। संत्र्याचा आंबिया बहाराचं पीक चांगलं यावं यासाठी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणं थांबवलेलं होतं। मात्र अवकाळी पावसाच्या पाण्यामुळे संत्र्याच्या झाडांना धोका निर्माण झालाय। कपाशी, तूर आणि भाजीपाला पिकांचंही मोठं नुकसान झालंय। नाशिकच्या चांदवड इथं कृषी विभागाच्या वतीनं रेणुका कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं। या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी दादा भुसे यांनी प्रदर्शनातील अनेक स्टॉलला भेट दिली। तर नक्कीच आज आपण कृषी प्रदर्शनातून धाराशिव दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि उमरगा तहसील कार्यालयासमोर दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीनं धरणं आंदोलन केलं। खासगी दूध डेअरी शीतकरण केंद्राकडून होणारी लूट थांबवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। नंदुरबारच्या पिंपळखुटामध्ये 15 दिवसांपासून वीज पुरवठा होत नाहीये। या भागातल्या रोहित्र खराब झाल्यात। 18 गावं, 15 पाडे अंधारात आहेत। विद्युत वितरण कंपनी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। तातडीनं विद्युत पुरवठा सुरू न केल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय।
हिंगोलीच्या गोजे गावामध्ये राजू जायभाये या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झालाय। त्यांच्या कुटुंबाला हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सरकारच्या वतीनं आर्थिक मदत केली। त्यांनी जायभाये कुटुंबाला 4 लाखांचा चेक दिला। कुटुंबाला काही शासकीय लाभ देण्याचं आश्वासन दिलं। सह्याद्रीची उंची म्हणजे